नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आपण बऱ्याच त्यांच्या देवघरामध्ये गजलक्ष्मी पाहतो. मग आता आपल्यालाही ती स्थापन करायची असते, पण नेमकी कशी स्थापन करावी, देवघरामध्ये कुठे ठेवावी, ती कशी घ्यावी, स्थापन केल्यानंतर काय होतं, कोणत्या दिशेला तोंड करावं, याचे काही नियम आहेत का, तर याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम आपण बघूया की देवघरामध्ये गजलक्ष्मी स्थापन केल्याने काय होत असते. तर देवघरामध्ये गजलक्ष्मी स्थापन केल्यावर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. तसेच आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येत असते. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत असते. तसेच माता लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि आपल्या घराची भरभराट होत असते. तर मग आता गजलक्ष्मी आपल्याला घ्यायची. मग आता ती गजलक्ष्मी नेमकी कशी घ्यायची, ती मूर्ती आपण कशी घ्यायची त्या हत्तीची. तर मग जेव्हा आपण गजलक्ष्मी घ्यायला जातो ना, तेव्हा आपण काय करायचं आहे, गजलक्ष्मी एकदम भरीव घ्यायची आहे, ती पोकळ घ्यायची नाहीये. आणि पितळेची, चांदीची, तुम्हाला ज्या धातूची घ्यायची त्या धातूची तुम्ही घेऊ शकता. बरं, आता मग गजलक्ष्मी घेताना आपल्याला त्या हत्तीचा आपल्याला सोंड कशी असावी, तर सोंड वरच्या दिशेला, वरी समजा त्या सोंडचं तोंड असावं, अशी सोंड असावी आणि उजवा पाय समोर असावा, म्हणजे तो हत्ती चालता असावा आणि पोकळ नसू नये. आपल्याला अशी मूर्ती घ्यायची आहे. मग आता आपण मूर्ती घेतली, मग आपल्या देवघरामध्ये आपल्याला ती कशी स्थापन करायची, तर आपल्या देवघरासमोर आपण काय करायचं, एक आसन टाकून घ्यायचं आहे. पळी, पेला, पंचामृत आणि शुद्ध पाणी, हळदी, कुंकू, अक्षता, फूल घेऊन आपण समजा देवघराच्या समोर बसायचं आहे. नंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा करताना अगोदर धूप दीप लावून घ्यायचा असतो. मग आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची. आपल्या ताम्हणामध्ये आपण गजलक्ष्मी घ्यायची आहे आणि समजा अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे. आधी पाण्याने अभिषेक जेव्हा आपण करत असतो ना, तेव्हा आपल्याला महालक्ष्मी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे की तुमचा वास आमच्या घरामध्ये राहू द्या आणि आमच्या घराची भरभराट होऊ द्या, असं समजा नामस्मरण करत आपल्याला तो अभिषेक करायचा असतो. तसेच तुम्ही श्री सुक्ताचं सुद्धा पठण करू शकता किंवा लक्ष्मी मातेचं कोणत्याही मंत्राचं नामस्मरण करीत तुम्ही अभिषेक करू शकता. मग पाण्याने अभिषेक केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आणि पंचामृताने अभिषेक केल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. आता आपण अभिषेक करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला त्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये, देवघराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला आपल्याला त्या आता स्थापन करायच्या आहेत. तर ते जिथे स्थापन करायचे आहेत ना, तिथे तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता टाकून त्या मूर्ती स्थापन करायच्या आहेत. आता आपण मूर्ती स्थापन करायला ना, मग त्या मूर्तीचं तोंड आतील दिशेला करायचं. देवघराच्या बाहेरील दिशेला मूर्तीचं तोंड करायचं नाही, देवघराच्या आतील दिशेला करायचं आहे. नंतर आपल्याला गंध, हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून समजा मनोमन पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की तुमचा वास आमच्या घरामध्ये राहू द्या. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. मग आता ही आपण समजा पूजा केली, तर ही आपण पूजा का करतो, तर आपल्या घरात समजा शांतता राहण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपण हे करत असतो. असे म्हणतात की गजलक्ष्मी स्थापन केल्यावर आपल्या समजा घराची प्रगती होत असते. मग आता आपण गजलक्ष्मी स्थापन केलेली आहे. मग आता ह्या गजलक्ष्मीची आपल्याला रोज पूजा करायची आहे का, तर तुम्हाला त्या गजलक्ष्मीची रोज तुमच्या देवपूजेमध्ये पूजा करायची आहे. रोज तुम्ही जशी देवांची पूजा करता तशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे. तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते. समजा जर आपण ही अशी सेवा जर केली तर. मग आता गजलक्ष्मी समजा आपण स्थापन केली तर वास्तुशास्त्रानुसार असं सांगितले गेलेले आहे की आपल्या देवघरामध्ये आपण कोणतीही गजलक्ष्मी ठेवा, तुम्ही फोटो ठेवा, मूर्ती ठेवा, त्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे. तर आपल्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहण्यासाठी तुम्ही नक्की तुमच्या देवघरामध्ये गजलक्ष्मी स्थापन करा. बरं, आता गजलक्ष्मी नेमकी मग आता कोणत्या दिवशी स्थापन करायची असते, तर मंगळवारी, शुक्रवारी, देवीच्या कोणत्याही वारी तुम्ही गजलक्ष्मी देवघरामध्ये स्थापन करू शकता आणि तुमच्या नित्य देवपूजेमध्ये त्याची पूजा करू शकता. तर आपल्या चॅनलवर अशाच धार्मिक माहितीबद्दल व्हिडिओ असतात आणि तुम्हाला जर आपले हे धार्मिक व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन माहिती सोबत. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.